नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मेथीचा ठेपला करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे मी 1/2 किलो मेथी निवडून चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 1 कांदा किसून घेतलेला आहे, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद आणि 2 चमचा मीठ याचं वाटण करून घेतलेलं आहे। आता पिठाचे प्रकार 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी कण्याचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि तीळ 2 चमचा तीळ। आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची। आता मेथीची भाजी आणि किसलेला कांदा त्याच्यात टाकलेला आहे। आता हे वाटण पण टाकून घ्यायचं आणि हे सर्व पीठ मिक्स करून पीठ मळून घ्यायचं। अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि खायला अगदी चविष्ट। आणि हे ठेपले 8 दिवस टिकतात, खराब होत नाही। तुम्ही प्रवासाला जाताना सुद्धा करून घेऊन जाऊ शकता। हे बघा किती छान पीठ असं मळून घ्यायचं। आता छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याचे गोळे करायचे आणि ठेपले चांगले लाटून घ्यायचे, बारीक लाटायचे आणि खरपूस शेकून घ्यायचे। अशा पद्धतीने इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे। हिरवी मिरचीमुळे ठेपल्यांना छान चव येते। तिखटपेक्षा तुम्ही तिखट पण वापरू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही सुद्धा वापरू शकता। आता दोघं बाजूने तेल लावून चांगले खरपूस भाजून घ्यायचे अशा पद्धतीने। आणि आता एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। परत मी दुसरा ठेपला तुम्हाला करून दाखवते। हे बघा किती पटापट होणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही दही किंवा चटणी किंवा ठेचा सोबत खाऊ शकता। आता दुसरा ठेपला पण तुम्हाला लाटून दाखवते। अगदी बारीक लाटायचा आणि कुरकुरीत असा शेकून घ्यायचा दोघं बाजूने तेल टाकून। आता हे बघा किती छान खरपूस शेकून घेतलेला आहे। खूपच छान। तुम्ही मुळ्याचा पण बनवू शकता, पालकचा सुद्धा बनवू शकता, वेगळ्या वेगळ्या प्रकाराचा बनवू शकता। मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे पण दाखवेल। हे बघा आपला ठेपला करून तयार झालेला आहे। बघा किती मऊ आणि लुसलुशीत असा ठेपला झालेला आहे। खूपच छान। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। आता दही आणि हिरवी मिरचीचा ठेचा किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। हे बघा किती मऊ, अगदी मऊ आणि ज्वारीचं पीठ किंवा कण्याचं पीठ वापरल्यामुळे त्याला चव खूप छान येते आणि लुसलुसीत होतात। खूप छान करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा, त्याचं मी उत्तर नक्की देईल। आणि हिवाळ्यामध्ये खूपच चविष्ट लागतात। मेथीची भाजी हिवाळ्यामध्ये खूप छान मिळते। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप